आज छत्रपती शिवाजी महाराजांचा 350वा राज्याभिषेक सोहळा आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्ण मूर्तीवर यावेळी अभिषेक करण्यात आला। रायगडासह संपूर्ण राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। किल्ले रायगडावरची ही दृश्य सध्या आपण बघतो। हा एकमेव उद्देश घेऊन आज आपण इथे आलेलो आहे। खरं तर 350वा शिवराज्याभिषेक सोहळा पार पडतोय। तुम्ही मावळ्यांच्या वेशात आलेला आहात। मुळात शिवराज्याभिषेक सोहळा म्हणजे एक ऊर्जा असते, त्यात तुम्ही आज ही जी सदर भरलेली आहे त्या सदरेच्या आतमध्ये मावळ्यांच्या वेशात आहात। काय नेमक्या भावना आहेत? काय मुळातच या महाराष्ट्रात आपला जन्म झाला, इथंच आपण धन्य पावलो। दुसरी गोष्ट 6 जून 1674 जो राज्याभिषेक झाला, ज्या ज्या मंडळींनी तो बघितला ती भाग्यवानच। पण आज या दिवशी जो राज्याभिषेक आम्ही आमच्या डोळ्यांनी सदरेवर होऊन बघतोय, हे कुठेतरी आमच्या पूर्वजन्मीचं संचितच म्हणावं लागेल आणि भरून येत आहे। त्यात अंगावर घातलेली 12 बंदी आम्ही मावळे आहोत फील करून देतोय। मी पुण्यामधून मोसेखोरातून तवा गावातून आलोय, भाजी पासलकरांचं गाव, त्या गावातल्या धनगरवाडीतून मी आलोय। मावळ्यांचा पोशाख घातल्यानंतर नेमकं काय वाटतं? ऊर असा भरून येतो, काय वाटतं? जय शिवराय। हा 12 बंदी जेव्हा आम्ही घालतो तेव्हा आयुष्याची झगडण्याची ती ऊर्जा देतोय आणि शिवाजी महाराज म्हणजे तर आमचे देवच। शिवाजी महाराज हे आमचे देवच आहेत। मावळ्यांचा पोशाख घातल्यानंतर ऊर भरून येतो असं त्यांचं म्हणणं आहे। दादा, तुम्ही नेमके कुठून आलेला? कोल्हापूरहून आलो। बरं, काय भावना आहेत नेमक्या? आता तुम्ही सदरेवर आहात, शिवराज्याभिषेक सोहळा पार पडणार आहे, तुम्ही मावळ्यांच्या वेशात आहात, काय भावना वाटतायत? काय वाटतंय नेमकं? त्यावेळी जरी शिवकाळात जरी अनुभव नसला तरी आता असं वाटतंय की शिवकाळात आणि आताच्या काहीतरी रक्ताचं नातं असणार, त्याशिवाय आपल्याला इथे थांबण्याची आणि शिवरायांची सेवा करण्याची ही संधी मिळू शकत नाही आणि त्या संधीचं आम्ही सोनं करणार। आणि युवराज छत्रपती संभाजीराजे आणि संयुक्त राजे छत्रपती आणि बाळराजे शहाजीराजे यांच्या माध्यमातून आज दरवर्षी शिवराज्याभिषेक सोहळ्याचा व्याप वाढतच चाललेला आहे। दादा, हा जो पोशाख केलेला आहे मावळ्यांचा, तो पोशाख अंगावर चढवल्यावर नेमकं काय वाटतं? एखादी ऊर्जा अशी संचार उरामध्ये काय नेमक्या? हा पोशाख घातल्यानंतर हा फक्त पोशाख नाही तर एक जबाबदारी आहे आणि त्या जबाबदारीची अगोदर जाणीव असते की मी अंगावरती जो पोशाख घातला तो मावळ्यांचा आहे आणि ते मावळे साधे सुद्धा नव्हते। त्यांनी या भूमीचं पहिलं स्वातंत्र्य त्यांनी आपल्याला मिळवून दिलेलं आहे। खूप मोठी जबाबदारी अंगावरती आहे, त्याचं भान ठेवून उत्साह तर खूप असतो की आम्ही 350 वर्षापूर्वी जसं मावळ्यांनी जगत तसं जगतोय, याचा उत्साह आहे, पण त्याची जबाबदारी पण जाणीव असते, ठेवावं लागते। मावळ्यांचा पोशाख हा केवळ उत्साहाचा भाग नाही तर ती जबाबदारी असं यांचं म्हणणं आहे। दादा, एक शेवटचा प्रश्न, शिवरायांनी त्यावेळी 350 वर्षांचा इतिहास आपण वाचत असतो, तो इतिहास वाचत असताना आणि आत्ताची महाराष्ट्राची परिस्थिती बघताना शिवरायांच्या इतिहासातून कोणती एक गोष्ट आत्ता महाराष्ट्रात घडली पाहिजे किंवा ती इम्प्लिमेंट झाली पाहिजे असं तुम्हाला वाटतंय, अंगीकारली पाहिजे असं? प्रश्न सोपा आहे, उत्तरही सोपी आहेत। पण शिवरायांच्या काळामध्ये महाराजांची जनतेप्रती जी भावना होती आणि जनतेची जी एका राजाप्रती जी भावना होती, ती सध्याच्या या राजकारणी युगात ती आपल्याला जाणवत नाहीये। ती गोष्ट जी आहे ती आता महाराष्ट्रात तो राजा तसा असावा लागतो आणि शोकांकिका अशी आहे, तो शिवकाळ आज आपल्याला अनुभवायला भेटत नाहीये। कमीत कमी माणसाने इथे येऊन, राजकारणी असो कोणी असो, त्यांनी इथे येऊन ती प्रेरणा घ्यावी, ती ऊर्जा घ्यावी आणि तसं वागावं, तसं आचरण करावं, आपोआपच महाराष्ट्र सुरळीत होईल। निश्चितच आपण पाहू शकतो की शिवरायांची प्रेरणा घ्यावी, शिवराय रयतेप्रती कसे होते त्याची प्रेरणा घ्यावी आणि तसं आत्ताच्या नेत्यांनी वागावं, निश्चितच महाराष्ट्र सुरळीत होईल असं हे जे मंडळी महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून आलेले आहेत, मावळ्यांच्या पोशाखात आलेले आहेत, त्यांनी म्हटलेलं आहे। कॅमेरा पर्सन अमृत उदाणेसह मी विक्रांत शिंदे, पुढारी न्यूज, किल्ले रायगड। Thank you.